श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात सोडून द्यायला शिका. हा असं वागला, तो तसं वागला, हा असं बोलला, त्यांनी विश्वासघात केला, त्याने धोका दिला, असे किती त्रास करून घ्याल. कोण कसं वागलं याचा विचार स्वतःला त्रास करून देण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथूनच सोडून द्या आणि आयुष्यात पुढचा प्रवास सुखाचा करा. स्वामी भक्तांनो, लक्षात घ्या, आयुष्यामध्ये संकटे प्रत्येकाच्या असतात. फक्त भरोसा स्वामी नामावरती ठेवा, विश्वास स्वामी नामावरती ठेवा, श्रद्धा स्वामी नामावरती ठेवा, कारण स्वामीच आपली साथ देतील. होणाऱ्या वेदना मनाला टोचणाऱ्या झाल्या की माणूस दगड होतो आणि त्या दगडाला आयुष्यात कधी पाझर फुटत नाही. स्वामी म्हणतात, वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण एक तो समर्थ, स्वामी समर्थ सदैव आपल्या सावलीसारखा सोबत असतो. समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज करणारी व्यक्ती कधी समजदार होत नाही. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तो जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याला काही उपयोग नसतो. स्वामी भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास आणि श्रद्धा आहे, त्यामुळेच एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा एखादा अनुभव आला असेल तर तो देखील नक्की कमेंटमध्ये सांगा. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो, जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर या आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी ऑलवर प्रेस करा, कारण इथे असेच रोज स्वामी संदेश तुम्हाला मिळत असतात. स्वामी सांगतात, बाळा शांत रहा. आता कुणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही, पण त्याला बोलायचं आपण कसा आणि किती परिणाम आपल्या मनावर करून घ्यायचा हे ठरवायचं असतं. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठली गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती कायम संपते, आम्ही तिथून तुझी साथ देतो. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधी होत नसतात, कारण नात्यांचे पानवठे त्यांच्यावर तहान लागल्याशिवाय दिसत नसतात. कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल, वाईट विचार करत असेल तर तो त्यांचा कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करू नका. स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका. स्वामी सांगतात, काहीही होणार नाही आणि उगाच कल्पनामध्ये अडकू नको. निर्भय हो, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, जो व्यक्ती आज त्याच्या आयुष्यातील फक्त 18 मिनिटे या संदेशावर पूर्ण देईल, त्याच्या आयुष्यात मी त्याच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी पाठवणार आहे. फक्त विश्वास ठेवून 18 मिनिटापर्यंत हा संदेश नक्की ऐका. निश्चिंत रहा, स्वामी सदैव पाठीशी आहे. सदा चांगली बुद्धी ठेव, प्रत्येक वेळेला चांगला विचार कर. जगातील कुठलंच पुस्तक हे तुझी शिकवणीची बरोबरी करू शकणार नाही जर तू योग्य रस्त्याने चालत असशील. स्वामी सांगतात, आम्ही असताना काळजी करतोस रे. तुझी काळजी तू सोडून दे. तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवणं आणि नामस्मरण करणं आहे. तुझ्या आयुष्याचा कार्यभास सर्व काही मी समर्थ आहो. स्वामी सांगतात, ज्या घरात एक तरी भाग्यवान व नामस्मरण करणारा व्यक्ती असतो त्या घरातील सर्व कुटुंबी केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात आणि सर्व काही त्याच्यामुळे योग्य होत असतं. स्वामी म्हणतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो, माझे स्वामी संदेश पूर्ण ऐकतो, मी त्याच्या प्रत्येक संकटात त्याची मदत करत असतो. आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा.
वय वाढलंय म्हणून विचार चांगलेच असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता येत नाही. स्वामी सांगतात, एक लक्षात घ्या, माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द बोल, कारण शब्दच माणसाला चांगलं किंवा वाईट बनवतात. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्ही अजूनही सोडू नका. येत्या 18 मिनिटापर्यंत हा संदेश नक्की ऐका. स्वामी, माझा हा जन्म माझ्या हातात नव्हता, ना माझा मृत्यू माझ्या हातात आहे, पण त्यामधला आयुष्याचा खेळ मला तुमच्यासोबत खेळायचा आहे. फक्त सदैव तुम्ही माझ्या सोबत राहा. स्वामी सांगतात, जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये तू निंदा नस्तिक करतो तेव्हा तू त्याच्या आयुष्यात तुझा कर्म हे वाईटमध्ये टाकून देतो. आणि लक्षात घे, जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात आपले कर्म वाईट म्हणून जातात तेव्हा त्याचा परिणाम नक्की आपल्याला भोगावा लागतो. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख होऊ नका. स्वामी सांगतात, आपण ज्या कर्माने दुसऱ्याला टाळतो त्या कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखवू नका, कारण नियती बदला घेतेच. स्वतःच्या वक्तव्याचा इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या चांगल्यांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे. कठीण वेळ सुद्धा हसवून घालवा, कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत. स्वामी भक्त हो, वेळ काढून बोलणं व वेळ घालवण्यासाठी बोलणं एवढा फरक जेव्हा समजतो तेव्हा तुम्हाला आयुष्य कळते. आज हा वेळ काढून संदेश ऐकाल तर तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे, कारण स्वामी तुमची साथ सदैव देणार आहेत. परिस्थिती कशीही असू द्या, स्वामीवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात सर्व हरतात तरी चालेल, आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण तुमची हिंमत हा शब्द कधीही हरू देऊ नका. स्वामी सांगतात, मी आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची मदत करतो. जे आपण दुसऱ्यांना देतो ते आपल्याला परत मिळतं. आनंद असो की दुःख असो की प्रेम असो की द्वेष असो. सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधी हरत नसतं हे नक्की. स्वामी सांगतात, तुझ्या वाटेला आडवे येतील खूप पायात पाय घालून पाडणारे लोक, त्यांना घाबरू नको. तुझं उभं राहणं सोडू नको. मी नेहमी तुझ्या सोबत आहे या गोष्टीला कधी टाळू नको. आयुष्यात एक गोष्ट आहे, सर्वच दिवस हे शुभ असतात, फक्त आपलं मन निर्मळ असायला हवं. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. स्वामी सांगतात, मन हलके करायचे असेल तर माझ्याजवळ ये, कारण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर यांच्याकडे नक्की असेल. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, त्याला ओरडणारे हजारो भेटतील. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण हे खूप मजा लुटतात. स्वामी बोलतात, चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल, मात्र गद्दारी करणाऱ्याला दुसरी चान्स सुद्धा देऊ नये, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपवणार. हे कडू आहे पण सत्य आहे. जीवनात कितीही अडचणी असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानल्या तर त्या अडचणी बदलून जातात. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडत असतो तो नेहमी आयुष्यात खूप मागे जातो. मृत्यू कधी कसा येईल हे कोणी सांगू शकत नाही, म्हणून जे मिळालंय आयुष्यात ते भरपूर जगायला हवं. खरं तर हेच आपलं आयुष्य असतं. स्वामी सांगतात, पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोड लागतो. त्याप्रमाणे नामस्मरण कसंही केले किंवा कुठूनही केले तरी ते स्वामींना पोहोचतात. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ. एकदा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचा आहे. स्वामी सांगतात, दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 100 हातापेक्षा अधिक उपयोग असतो.
स्वामी बोलतात, संसाराची सुंदर सुरुवात करण्यासाठी तुम्हाला देवाचे नामस्मरणच करावे लागेल. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत हे सामर्थ्य नसते. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका. कधी अहंकारामुळे आपला मान हे उंचावू नका, कारण जिंकणे सुद्धा हे सुवर्ण पदक मानून चालावे. देवा, सरू दे माझे सर्व काही दुःख, मी सदैव करतोय तुझी भक्ती. प्रत्येक वेळेला तुझा हात राहू दे माझ्या डोक्यावर, तू प्रत्येक वेळेला दे मला शक्ती. स्वामींना सांगा, जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही क्षमित कराल तर स्वामी सांगतात तुमचा विकास नक्की होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात जर तुम्हालाही कोणी समजून घेतलं नाही तर चालेल, पण कोणाच्या पुढे स्वतःला लाचार बनवून घेऊ नका. जर एखाद्या पुढे तुम्ही लाचार दिसाल तर तो तुमचा फायदा नक्की उचलेल. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करायचा असेल तर हे निर्णय आत्ताच थांबवा, कारण जेव्हा चांगल्या लोकांची परीक्षा घ्याल तेव्हा ते तुटतात आणि न सांगता हळूहळू आयुष्यातून कायमचे निघून जातात. आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एका गोष्टीचा ठेवा की जो आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाचा फायदा नाही घेत, तेच आहो आम्ही. स्वामी सांगतात, शोधवायचं असेल तर एक गोष्ट शोधा, म्हणजे समाधान. कारण समाधान लागतं, बाकी सर्व तुमच्या सोबत स्वामी देतच असतात. जगताना असं जगा, वागताना असं वागा की स्वतःला आवड निर्माण होईल. दुनियेचं काय घेऊन बसला, त्यांना आवड क्षणभरासाठी राहते आणि बदलते. लोकांचा विचार न करता स्वतःला आवडाल असे जगा. आंधळ्याला दिसायला चालू झालं की सगळ्यात पहिलं त्याचं काळीच फेकून देतो. जेव्हा लक्षात ठेवा, आंधळा असतो त्याचे जे दिसण्यास चालू झालं की त्याच्या हातातली काठी दूर फेकतो, कारण त्याला पूर्ण आयुष्य तेच आधार देते, पण त्याला त्याची काहीही किंमत नसते. आज माझ्या वाढदिवसानिमित्त जो व्यक्ती स्वामींसमोर प्रार्थना करेल, स्वामी प्रत्येक वेळेला त्याची इच्छा पूर्ण करतील. स्वामी सांगतात, चेहऱ्यावरच्या कोणतेही भाव न दाखवणारी व्यक्ती खूपच आतल्या गाठीची असते. वरून जरी सरळ शांत वाटत असेल तरी जिथे जिथे वादळ असते तिथे तिथे निर्माण करण्याची ताकद ठेवते. लक्षात घ्या, स्वामीवरती तुम्ही विश्वास ठेवला आहे. नातं ही नाती रक्ताचीच नाही तर जाणीवांनी जुळलेली पाहिजे, कारण जाणीव असेल तर परकी व्यक्ती आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली सुद्धा परकी होऊन जाते. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधी नसते, पण वाईट वेळेत ही जी आपल्या बरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखर आपली हक्काची असते. तुम्हाला माहिती आहे का, स्वामी कायम म्हणतात, आंधळ्याला दिसायला चालू झालं की सगळ्यात पहिले त्याला त्या काठीला फेकतो जिने त्याचे आयुष्यभर साथ दिली. तसंच असतं, जेव्हा तुम्ही आयुष्यात कुणासाठी तरी काहीतरी चांगलं करता आणि जेव्हा तुमचं काम संपते तेव्हा ते देखील तुम्हाला असेच फेकून देतात. दिव्याची ज्योत कधी बोलत नाही, तिचा प्रकाश, तिचा परिचय हा उत्तमपणे देऊ शकते. आयुष्यात स्वतःला असेच बनवा, कारण त्याप्रमाणे आपण स्वतःविषयी काही बोलू नका. आपले कर्म उत्तम करा, नक्की आपला सुद्धा परिचय आपले कर्मच देतील. आयुष्यात प्रत्येक जण कधी ना कधी कुणाला तरी ओळखून चुकलेला असतो, त्याचा कधी ना कधी विश्वासघात झालेला असतो किंवा कोणाचा व्हायचा सुद्धा असतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास लवकर कोणावरही ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामीवर. आशीर्वाद आणि सदिच्छा यांना कोणताही रंग नसतो, तरीही ते मिळाले की आपल्या जीवनात रंग भरत असतात. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणाला लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपत नाही. यालाच तर आयुष्य म्हणतात. प्रत्येकाचं सरळच आणि सारखंच असतं, फक्त ते समजून घ्यावं लागतं. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, माणूस म्हणतो पैसा आला की मी काहीतरी करेन, पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी येईन. आता या दोन गोष्टी जो व्यक्ती हुशार असतो तो मेहनत करतो आणि त्याला नक्की पैसा मिळून जातो आणि तो त्याला जे काही करायचंय ते करू शकतो. स्वामी सांगतात, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं हे सरत नाही. प्रत्येकाला एक उपाय जो प्रत्येक देव सांगत असतो तो म्हणजे नामस्मरण. देवाचे जर नामस्मरण केले तर आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला आपली साथ देव स्वतः देतो.
देवावर प्रेम सर्वांना आहे, पण त्यांच्या घरी जायची घाई मात्र कुणाला नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा आहे, पण त्यांच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनाला धडकी भरते. देव आपल्या घरी आले म्हणजे सण उत्सव आणि आनंद, आपण त्यांच्या घरी गेलो म्हणजे दुःख आणि शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आपण आटापिटा आपल्या त्याच्या घरी जाऊन आटापिटा करत असतो, पण देवाच्या घरी आपण जाणे म्हणजे आपल्याला दुःख वाटतं. स्वामी सांगतात, वेदनांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला म्हणून समजा. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण लोक तर काहीही बोलतात. जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत आहे. स्वामी सांगतात, मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत बसण्याला बरं वाटतं. आपण आयुष्यामध्ये सदैव स्वतःवरती विश्वास ठेवून शांत राहावे, कारण तेच एक उपाय आहे जे आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. स्वामी सांगतात, आपल्या दुःख मोजायचे असते आणि ते किती आहे ते कधी कोणाला सांगायचे नसते. दुःख हे आयुष्यात प्रत्येकाच्या येते. आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतःला एवढे दुःखे करू नका किंवा एवढे लाचार बनवू नका की कोणाही पुढे स्वतःला तुम्ही दाखवण्याची गरज पडेल. जन्म देव देतो तर मरण पण देवच देणार आहे. या आयुष्यात त्रासामुळे स्वतःला माणूस वेडा बनवून घेत असतो. स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यात समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देईल असा माणूस अंधार होतो. बाळांनो, कधीही थांबू नका, पुढेच वाट चालत राहा. तुमच्या आयुष्यात संकटही अपार येतील, पण त्यांना न घाबरता पुढे चला. स्वामी म्हणतात, जिद्द आणि स्वामीवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजे. आयुष्यात किती संकटे येऊ द्या, आपल्या मनाला एवढं सांगायला हवं, आपण प्रत्येक गोष्टीत गंभीर राहायचे, कारण आपला बाप अक्कलकोटमध्ये गंभीर बसलाय. तो प्रत्येक वेळेला आपली काळजी घेत आहे. स्वामी सांगतात, जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावतो तो मात्र स्वतःला अडचणीत एकटा पडतो. स्वामींच्या प्रत्येक निर्णय यावर खुश राहायला शिका 100%, कारण स्वामी आपल्यासोबत ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं. स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. या वेड्या भक्तांना प्रत्येक प्रार्थनेंना स्वामी मदत करतील. स्वामी सांगतात, मी आहे तुझ्यासोबत, काळजी करू नको, तुझं पण चांगलंच होईल, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. तू कधी कोणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे तुझं सुद्धा वाईट होणार नाही. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो माणूस अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. परमेश्वर कायम आपल्या सोबत असतो. परमेश्वराने कायम आपली साथ दिली असते आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर परमेश्वर आपल्या सोबत असतो. स्वामी भक्तांनो, लक्षात घ्या, स्वामी महाराज आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत आहेत. त्यांनी आपली साथ कधीही सोडली नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी आपली मदत केली आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की स्वामी तुमची साथ देत आहेत की नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून बघा, कारण स्वामी तुम्हाला साथ देताना दिसतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची कायम साथ देतात. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असायला हवा. आयुष्यात संकटे कुणाच्या नाहीत, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत आणि स्वामी प्रत्येकाची साथ कायम देत आहेत. आता स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव नक्की येईल. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे, तुम्हाला कधीही एकटं सोडलेले नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे कधीही स्वामीवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. होय, तुमच्या आयुष्यात संकटे अपार असतील, त्या संकटांमध्ये तुमची साथ मी स्वतः देत आहे. रानावनात एकाकी पडलेलं फूल जसे कोणाचेही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते,
तसं तुम्ही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा. कौतुक करणारे तुम्हाला शोधत येतील. स्वामी सांगतात, आपल्या स्वामींनी आपल्याला भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिले आहे. याचे स्मरण कर. स्वामी माझे चांगलेच करत आहेत. स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे. याचा विश्वास कोणालाही मागे येऊ देणार नाही. स्वामी सांगतात, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझे आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिले. राहिलेल्या आयुष्यात तुझे कृपा आशीर्वाद, सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करणाऱ्यांना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणाही घातपात होऊ नये याची काळजीही तूच घे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. स्वामीवरती फक्त विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमची साथ कायम देतात. त्यांनी तुमची साथ कधीही सोडली नाही आणि ते तुमची साथ कधीही सोडणार नाही. स्वामी भक्तांनो, स्वामीवरती तुमचा विश्वास आहे, मग तुम्ही काळजी करू नका. जर आयुष्याचे कितीही संकटे तुमच्या आयुष्यात आली तरी स्वामी तुम्हाला कायम साथ देताना दिसतील. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत उभा आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी देत आहे. तुम्हाला आता काळजी करणे थांबवा, कारण प्रत्येक वेळेला तुमची साथ मी कायमची देत आहे. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत मी कायम उभा आहे. फक्त तुम्ही स्वामी समर्थ या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण स्वामी आपली साथ कायम देतात. तुमचा जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा स्वामी तुमची साथ कायम देतात. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण स्वामीच तुमची साथ कायम देतात. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हा संदेश आज तुम्ही पूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात काही मोठे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप चांगले चमत्कार पाहायला मिळतील. त्यामुळे हा संदेश एकदा शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामी स्वतः दूर करतील. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव देखील तुम्हाला नक्की येईल. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाचे असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला अडचणी येतात. आम्ही कायम त्याच्या सोबत असतो, त्यामुळे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरणावरती विश्वास ठेवायला हवा. जर तुमचाही स्वामी नामस्मरणावरती विश्वास असेल तर काळजी करू नका, कारण स्वामी तुमची साथ कायम देत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामी अखंड मदत करत असतात. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही आणि स्वामी कधीही तुमची साथ कधी सोडणार नाहीत. स्वामी नामस्मरणावर ज्यांचा विश्वास असतो त्यांना काळजी करण्याची गरज नसते. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवण्याची गरज असते, कारण स्वामी त्यांची साथ कायम देत असतात. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, स्वामी तुमची साथ कायम देतात. प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामींनी दिली आणि स्वामीच तुम्हाला मदत करत असतात. स्वामी समर्थ सांगतात, मी कायम तुमच्यासोबत उभा आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. तुम्ही फक्त माझ्या नामाचे जप करा. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ नामाचा जप करता तेव्हा स्वामी स्वतः तुमच्यासोबत उभे असतात. स्वामी सांगतात, एखाद्याच्या आयुष्याची वाट लावू नका. त्याच्या हसत्या खेळत्या जीवनाला विनाकारण त्रास देऊ नका. त्याचं जीवन जे हसतं खेळतं चालू आहे ते चांगलंच चालू द्या. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक उरत नाही तोपर्यंत तुम्ही दान किंवा दान धर्माच्या सत्कर्मात कधीही जाऊ नका. लक्षात घ्या, चांगले दिवस हे येत नसतात तर ते आणावे लागतात. त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच त्याप्रमाणे लक्षात घ्या, तुमच्यामध्ये सुद्धा एक चांगला व्यक्ती आणि चांगले कर्म करणारा माणूस जिवंत आहे. फक्त त्याला जागी करावं लागेल.
आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला संकटे येतील. भविष्यात काय घडणार आहे हे कुणाला माहिती नसतं. अगदी ज्योतिषाला सुद्धा. आणि ज्योतिषाला जर खरंच भविष्य कळलं असतं तर जगातल्या सर्वात श्रीमंत माणसापैकी तो एक असता. ज्योतिषाला जर प्रत्येक वेळेला समजलं असतं की काय होणार आहे तर तो सर्वात सुखी व आनंदी व्यक्ती राहिला असता. पण ते त्याला कळत नाही. लक्षात घ्या, तसेच तुम्हाला सुद्धा जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. तुमच्या आयुष्यात संकटे अपार आहेत. त्या संकटांचा सामना तुम्ही करून पुढे जाऊ शकता. संकटांचा सामना करून तुम्ही यशाची उंची गाठू शकता. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण त्यांचा सामना जो करून पुढे जाईल तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. स्वामी सांगतात, कायम लक्षात ठेवा, आयुष्य येऊ द्या संकटांच्या कितीही लाटा, स्वामीच दाखवणार संकटातून बाहेर येण्यासाठी वाट. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्यासाठी मी 100 पावले चालत येतो. आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवा. कधीही कोणाला बोलून दाखवू नका, कारण लक्षात ठेवल्यानेच तुमचं सर्व काही होतं. बाकी सर्व स्वामी बघून घेतील. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुमचा स्वामी नामावरती विश्वास हवा. जर तुमचा स्वामी नामावरती पूर्ण विश्वास असेल तर कायम तुमची साथ मी स्वतः देत आहे. स्वामी सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची मदत करत असतो. कायम तुमच्या पाठीशी मी उभा असतो. फक्त तुम्ही स्वामी नामाचा जप करा, कारण प्रत्येक संकटात फक्त स्वामीच तुम्हाला साथ देतील. स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील आणि स्वामीच तुमची साथ देत असतील. सर्व संकटांना स्वामी तुम्हाला वाट दाखवतील. स्वामी तुम्हाला वाट दाखवतील आणि तुम्हाला योग्य वाटेवर आणतील. जेव्हा तुमचा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामीच कायम तुमच्या सोबत उभे असतील. स्वामी सांगतात, मी तुमची साथ कधी सोडणार नाही. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुम्हाला मी कायम मदत करत असणार. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी कायम देणार. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तुमची साथ मी दिली आहे. सोबत प्रत्येक वळणावर तुमची साथ मी कायम अशीच देणार आहे. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवत असेल तर त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट योग्य होते, कारण स्वामी प्रत्येक वेळेला त्याची साथ देत असतात. स्वामी सांगतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी कायम आपली साथ देत असतात. स्वामी सांगतात, तुम्हाला जे गोष्ट करायची आहे ते तुम्ही करू शकता. होणार नाही कधी अनर्थ जर सोबत असतील स्वामी समर्थ. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देतील. आज स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्ग दाखवत असणार. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त तुमचा स्वामी समर्थ नामावर जप पाहिजे. स्वामी सांगतात, सुख मागून कधी मिळत नाही आणि सुख शोधून सुद्धा सापडत नाही. खूप उशिरा मिळतं सुख. जर आपले कर्म अचूक असतील तर लवकर मिळतं सुख, पण जर कर्म आपले चुकीचे असतील तर सुख मिळायला खूप वेळ लावतं. स्वामी सांगतात, स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. सुख देखील लवकर मिळेल. सुख मिळण्यासाठी काही आपल्याला खूप कष्ट करायची गरज नाही. फक्त कर्म योग्य आणि चांगलं करावे लागतील. ज्यावेळी तू जाशील काळोखात, ज्या वेळेला प्रत्येक व्यक्ती सोडेल तुझी साथ, तुझी सावली देखील तुझी कायम सोडेल साथ, त्यावेळेला फक्त स्वामीच देतील तुला साथ. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहे. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुझी मदत मी करत आहे. त्यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, काल काय झालं विसरून जा, कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही, तर समोर आनंदाने कसं जगायचं याचा विचार करण्यासाठी आहे. फालतू गोष्टीकडे लक्ष न देता स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती लक्ष द्या. स्वामी सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आयुष्यात सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. त्यासोबत देवाने तुम्हाला हात दिले. आयुष्यात दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला त्यांचा आनंद निर्माण करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला सत्कर्म करावे लागतील. सत्कर्म करावे लागेल आणि यासाठीच तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखीन काय देणार देव? लक्षात घ्या, देव प्रत्येक वेळेला सोबत आहे. जगताना असे जगा
की प्रत्येक वेळेला तुम्ही खूप आयुष्यात सुखी राहिले पाहिजे, कारण देव प्रत्येक वेळेला तुमची मदत कायम करत असतो. देवावरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा देव आपली प्रत्येक वेळेला साथ देत असतो. देव आपली साथ कधीही सोडत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देव आपली साथ कायम देत असतो. आपला जेव्हा देवावरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण तोच आपली साथ देतो. आपलेपणाने वागता आलं की नाती कधी तुटत नसतात, आणि ही गोष्ट जमली नाही की त्या नात्यांना तुटण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. जगताना असे जगा की आणि वागताना असे वागा की कधीही स्वतःला लाज वाटली नाही पाहिजे, कधीही स्वतःला कुठल्या गोष्टीचं दुःख वाटलंच नाही पाहिजे. स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट होते. ज्या क्षणी असे वाटते की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे चांगले, कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून आनंदी आणि खुश राहणे नेहमी योग्य असते. स्वामी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ कायम देत असणार आहे मी. स्वामी बोलतात, आयुष्यात संकटे अपार असतील, त्या संकटांना तुमची साथ देताना दिसतो मी. प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करत आहे. स्वामींकडे काही मागायचं असेल तर ते नेहमी आपल्या स्वप्नांसारखे मागा, आणि प्रत्येक वेळेला एवढं पण म्हणा की मेहनत पण मी खूप करेन, कारण जेव्हा तुम्ही मेहनत कराल आणि स्वामींकडे मागाल तेव्हा ती गोष्ट नक्की पूर्ण होत असते. स्वामी तेव्हाच ती इच्छा पूर्ण करतात जेव्हा त्यासाठी तुम्ही मेहनतसुद्धा कराल. तुम्ही जर मेहनत करणार नाही तर काहीच तुमच्या मनासारखे होणार नाही. मेहनत केल्यावर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होते. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ कायम देतोय. तुमचा स्वामी नामावरती विश्वास ठेवा. जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. जर एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागेल. जीवनामध्ये कोणाचा पण मागे धावू नका, तुमची किंमत शून्य होईल. लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल तर योग्य दिशेला प्रयत्न करा, कारण तुमचे प्रयत्नच तुम्हाला यशस्वी किंवा अपयशी ठरवतील. प्रयत्न जर योग्य दिशेला असतील तर नक्की यशस्वी व्हाल, पण प्रयत्न जर चुकीच्या दिशेला असतील तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. लोकांमध्ये अनेकदा खूप दुःख येतं. स्वामी सांगतात, लोक अनेकदा खूप उदास होतात, पण उदास होण्याची गरज नसते, कारण कायम त्यांच्यासोबत स्वामी असतात आणि स्वामी कायम त्यांची साथ देतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला खूप लोक उदास होऊन दुःखी आणि नाराज असतात, पण हे त्यांना करण्याची गरज नसते, कारण स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी त्यांची साथ कायम देत आहे. फक्त त्यांनी श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक वेळेला कोणी दुखावलं, कोणी तुम्हाला आयुष्यात मागे ओढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना काळजी न करता विसरून जा, कारण प्रत्येक वेळेला जसं तुम्हाला पाहिजे तसं प्रत्येक गोष्ट होईल असंही नाही, आणि जसं स्वामींना हवं आहे तसंच होते. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ मी कायम देत आहे. संकटात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी कायम देत असतो. फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची मदत करत आहे. मी प्रत्येक वेळेला तुमची मदत केली आहे. कायम तुमच्यासोबत उभा असणार आहे मी. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला माहिती असतं की नक्की काय करायचं आहे तेव्हा तुम्ही कधी चुकत नाही, पण जेव्हा तुम्हाला माहितीच नसतं की आता नेमकं पुढे काय करायचं आहे तेव्हा तुम्ही चुकतच जाता, आणि तोच तुम्हाला आयुष्यात मागे ओढण्यासाठी कारणीभूत ठरते. जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात माहिती असतं की आता आपल्याला पुढे नक्की काय करायचं तेव्हा तुम्ही न चुकता प्रयत्न करता आणि यशस्वी होता. त्याचमुळे आयुष्यात एक रोड मॅप नक्की असावा. जसे आपल्या आयुष्यात आपल्याला काहीतरी मोठी उंची गाठायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावे लागतील, काय काय गोष्टी कराव्या लागतील ते आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात आपल्याला जर काही मोठं करायचं असेल तर त्यासाठी काय काय प्रयत्न लागतात ते बघून त्यासाठी योग्य दिशेला प्रयत्न करावे लागतील. आपल्या आयुष्यात जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख हे भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही. संकटे देवाने आणली तरी सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थ होऊन आपल्याला त्यामधून बाहेर काढण्याची शक्तीसुद्धा तेच देतो. आपल्याला प्रत्येक वेळेला देव कायम साथ देत असतो. देव प्रत्येक संकटात आपली मदत कायम करत असतो. देव सदैव म्हणतो,
मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्यासोबत मी आहो. आपण स्टेशनवर गेलो आणि जिथे जायचं आहे त्यांचं सर्व वर्णन केलं, पण नाव सांगता आलं नाही तर आपलं तिकीट मिळेल का? नाही. उलट त्या गावातील माहिती काही नाही, पण नाव ठाऊक असेल तर आपल्याला तिकीट तिथे मिळून जाईल. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केले पण नामस्मरण नाही केले तर काही उपयोग नाही. म्हणून नामस्मरण करून घ्या. देवाचे नामस्मरण करा. कल्पकशक्ती तरल असली तरी धराधरी असली म्हणजे आयुष्य चालते कधी थांबत नसतं. चालताना आयुष्य कधीही बंद पडत नसतं. पण जेव्हा आपले स्वप्न दृढ असतात, निश्चय दृढ असतो, तेव्हा प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ कायम देत असणार मी. तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करत असतो मी. फक्त स्वामी नामावरती तुम्ही विश्वास ठेवून तर बघा. एखादा आयुष्यात तुम्हाला काही मोठं करायचं असेल तर त्यासाठी कार्य देखील तसे मोठे करत राहावे लागतील. कारण जर तुम्हाला काही मोठं करायचं असेल तर प्रयत्न तर मोठे लागतच असतात. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ कायम देतात. फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये जर तुम्हाला कठीण काळातही यशस्वी व्हायचं असेल, कठीण काळात सुद्धा सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला कठीण काळात सुद्धा अथक अशी मेहनत करावी लागेल. अथक असे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी नक्की तुमची साथ देतील. प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची मदत केली आहे. तसे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले तर स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की मदत करत असतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्ही स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः स्वामी देतील. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. आरसा इतका विश्वास, ट्रस्ट हे जगात दुसरा कोणीही नाही. आपणही आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळं रूप पाहायचं आणि आपल्या मनाचा ट्रस्टी व्हायचं. अफरातर करायची नाही, मग खरं मन प्रकट होतं. बाकी सर्व काही आपल्याला मग आपल्या मनाप्रमाणे करायचं असलं तर त्यासाठी मार्ग नक्की मिळतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, जसं तुम्हाला आयुष्यात खरंच काही यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी प्रयत्न नक्की करा. प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. स्वामी सांगतात, ज्या लोकांमध्ये आपल्याला दुःख किंवा अडचणी देण्याची इच्छा असते ते कायम ते देत असतात आणि त्याचे फळ त्यांना नक्की भोगावे लागतात. कारण देव प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा देत असतो. देवाला आपण घाबरत नाही तरी चालेल, पण आपल्या कर्मांपासून घाबरायला शिका. कारण देव एका टाईमला आपल्याला सोडून देईल. देव एका वेळेला आपल्यावरती उपकार करून आपल्याला माफ करेल, पण कर्म कधी कोणावरती उपकार करत नसतात किंवा कधी कोणाला माफ करत नसतात. कर्म तुम्ही जसे इतरांसोबत कराल तसे तुमच्यासोबत सुद्धा होतात. कर्माचा फेरा फार अवघड आहे. कर्म ज्यांच्यावर येतात त्यांना प्रत्येक वेळेला काढून टाकतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य कर्म करायचे असेल तर नक्की करा, पण वाईट कर्म करू नका. कारण कर्मच असतात जे तुम्हाला मागे ओढतात. कर्मच असतात जे तुम्हाला प्रत्येक वेळेला मागे आणून सोडतात. कर्मानेच तुम्ही मागे याल. तुमच्या आयुष्यात जर कर्म चांगले नसतील तर प्रत्येक वेळेला कर्मच तुम्हाला मागे ओढतील. प्रत्येक संकटात कर्म ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे नेईल किंवा मागे ओढून टाकेल. कर्म कायम तुमच्या सोबत असतात. स्वामी सांगतात, एका वेळेला देवसुद्धा तुमची साथ सोडून देईल, पण कर्म कधीही तुमची साथ सोडणार नाही. आयुष्यात प्रत्येक वळणाला कर्म हे असे असतात, ते प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या सोबत दिसतात आणि कर्माचे फळ तुम्हाला नक्की मिळत असतं. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. कर्म कायम तुमची साथ देतात आणि कर्मच तुम्हाला योग्य दिशेवर योग्य वेळेला मदतसुद्धा करतात. फक्त ते चांगले असायला हवे. जर कर्मच वाईट असतील तर आपलं कल्याण झालं म्हणून समजा. कारण जेव्हा देवसुद्धा आपली साथ सोडतो, देवसुद्धा जेव्हा आपल्याला माफ करतो, तेव्हा कर्म आपली साथ आणि आपल्याला माफ कधी करत नसतात. कर्म प्रत्येक वेळेला आपल्या मागेच असतात. जर आपण काही इतरांसोबत चुकीचे केले तर आपल्यासोबत सुद्धा नक्की चुकीचे करतो, तो म्हणजे कर्म. कर्मच एक अशी गोष्ट आहे जे आपल्याला सुद्धा मागे ओढतात. परमेश्वराची योजना निराळी असते.
आपण मत्स्य जीवनाची त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची रचना पहा, तो पाठच प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतो. तो परमेश्वर प्रत्येक संकटात आपली मदत कायम करत असतो. आपल्या आयुष्यात कायम ते आपली साथ देत असतो. परमेश्वर सदैव आपल्या सोबत उभा असतो. परमेश्वर सांगतो, मी तुमची साथ कधी सोडत नाही. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर परमेश्वराने तुम्हाला साथ नक्की दिली. फक्त परमेश्वरावरती विश्वास ठेवून तर बघा, कारण तेच आपली साथ कायम देतोय. परमेश्वर सदैव म्हणतो, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून बघा, कारण तुमची साथ देणारा मीच आहे. तुमची प्रत्येक वेळेला साथ देऊन मदत करणारा सुद्धा मीच आहे. जेव्हा परमेश्वरावरती आपला पूर्ण विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण परमेश्वर आपली साथ कायम देतोय. आपल्याला आयुष्यात प्रत्येक वळणावर कितीही संकटे आले तरी परमेश्वर साथ देताना दिसेल. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याच्या अपार संकटांना फक्त परमेश्वर तुमची साथ देत असतो. परमेश्वराने कायम तुमची साथ दिली आणि परमेश्वर कायम तुमची साथ देत असतो. संकटसमयी परमेश्वरच तुमची मदत करतो. कायम तुमच्या सोबत असतो तो म्हणजे परमेश्वर, आणि परमेश्वरच तुमची मदत प्रत्येक वेळेला देत असतो. संकटात सुद्धा परमेश्वराने तुमची साथ दिली आहे. परमेश्वराने कधीही संकटसमयी तुमची साथ सोडली नाही. आयुष्यात परमेश्वरच असा व्यक्ती असतो जे कधीही तुमची साथ आयुष्यभर सोडत नाही. जन्मापासून तर ते मृत्यूपर्यंत परमेश्वर कायम आपल्या सोबत उभा असतो. आपला त्या परमेश्वरावरती जर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला तो साथ देईल. परमेश्वर म्हणतो, मी तुमची साथ तोपर्यंत देईल जोपर्यंत तुम्हाला माझी आवश्यकता आहे, आणि ज्या वेळेला तुम्हाला अडचण येईल त्या वेळेला मी कायम तुमच्या सोबत असेल. फक्त तुमचा विश्वास असायला हवा परमेश्वरावरती. जेव्हा आपला स्वामीवरती आणि त्या देवावरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते आपली साथ कायम देत असतात. संकटात आपली साथ ते कायम नक्की देतात. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण परमेश्वर असा व्यक्ती आहे जो कायम आपली साथ देत असतो. आपल्या संकटांना कधीही घाबरू नका. आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या येतात. त्या संकटांचा जो सामना करतो तो यशस्वी होत असतो. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, कारण स्वामीच आपली मदत करत असतात. स्वामी सांगतात, मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हे आयुष्य प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य ते फळ देईल. परमेश्वरावरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जो जप करतो त्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करतात. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी सदैव देत आहे. त्यामुळे फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवाल, स्वामी नामाचा जप कराल, तेव्हा प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वतः स्वामी देतील. स्वामी सांगतात, तुमच्यासोबत कायम आहे मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देत असणार आहे मी. तुमची साथ कायम देणार. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची मदत मी कायम करणार. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर देवावरती विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुमचा देवावरती विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होते. मान हा चोरला किंवा लुबाडला न जाणारी गोष्ट आहे, तर मिळवला जाणारी गोष्ट आहे. त्यासाठी आपले कर्म योग्य ठिकाणी असायला हवे. स्वामी सांगतात, जो इतरांना त्रास देतो तो स्वतःला नेहमी संपून टाकतो. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतील आणि स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतो. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी कायम करत असतो. आयुष्यात एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता. फक्त त्यासाठी स्वतःवरती विश्वास लागतो. डॉक्टरांचा जर एखादी गोष्ट आहे जी आपल्याला सांगितलेली आहे आणि जर ती आपण पाळली नाही तर आपल्याला त्याचा त्रास होतो. आपल्याला नवीन नवीन बिमारी यायला लागते किंवा जे बिमारी आहे त्याचा त्रास व्हायला लागतो. तशाच प्रकारे देवाने आपल्याला त्यांचे नामस्मरण करायला सांगितलेले आहे.
आणि ते जर आपण नाही केले तर आपल्याला त्याचा त्रास व्हायलाच हवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न देखील तसेच करावे लागतात. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात. जर तुम्ही प्रयत्न योग्य दिशेला, योग्य वेळेला, योग्य वेळेवर बरोबर कराल तर नक्की परमेश्वर तुमची कायम साथ देताना दिसेल. कायम लक्षात ठेवा एक गोष्ट, परमेश्वर प्रत्येक वेळेला तुमची मदत करतो. कायम परमेश्वर तुमची साथ देत असतो. फक्त त्यांच्यावरती तुमचा ठाम आणि अतूट विश्वास असायला हवा. परमेश्वर बोलतो, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. डोळे आणि स्पर्श शब्दांपेक्षा छान बोलतात आणि हे जे बोलतात ते कोणीही कसेही बोलू शकत नाही. परमेश्वर सांगतो, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची मदत मी कायम करत आहे. आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुमची साथ कायम मी देत आहे. तुमच्या प्रत्येक संकटांना परमेश्वर स्वतः मदत करत आहे. परमेश्वरावरती विश्वास ठेवून बघा, कारण ते आपली साथ कायम देत असतो. स्वामी सांगतात, लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका. लोक पेरू खाताना सुद्धा मीठ घेतात आणि आयुष्यात सर्व काही संकटे तुमच्या मनाप्रमाणे असले तरी तुम्ही त्या संकटांचा सामना करा. संकटांचा सामना करायला जो व्यक्ती शिकतो तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो. प्रत्येक संकटात तुम्हाला यश मिळू शकतं. फक्त स्वतःवरती विश्वास असायला हवा. स्वामी कायम तुमची मदत करतात. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आले तरीही स्वामी तुमची साथ कायम देत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामीच तुमची साथ देत असतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुमचा विश्वास फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती असायला हवा, कारण प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची कायम साथ देताना दिसतील. स्वामींनी आजपर्यंत तुमची साथ दिली आहे आणि स्वामी कायम तुमची साथ देत असतात. फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करतात. स्वामींनी कायम तुमची साथ दिली आणि स्वामी कायम तुमची साथ देत असतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या पाठीशी आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नाम स्मरणाचा जप करायला हवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा, कारण स्वामीच आपली साथ कायम देतात. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देत असतात. स्वामी सांगतात, मी तुमच्या सोबत आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या चिंता किंवा अडचणी या गोष्टींना प्रत्येक वेळेला मी मदत करत आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आयुष्यात जे संकटे येतात त्यांना प्रत्येक वेळेला स्वामीचा साथ देत असतात. त्या संकटांचा सामना कसा करायचा आणि त्यांना योग्य दिशेला कसं जायचं याची साथ फक्त स्वामी देतात. आपण फक्त आनंदात राहायला हवं, कारण आपल्या आयुष्यात दुःख देणारे अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. ते कायम या गोष्टीकडे लक्ष देतात की आपल्याला दुःख कसे देतील. आपल्याला कोणी दुःख देण्याचा प्रयत्न जरी केला तरी स्वतःवरती एवढा विश्वास ठेवून खुश राहा की दुःख कधी तुम्हाला वाटलंच पाहिजे नाही. तुमच्या संकटात फक्त स्वामी तुमची साथ देतील. स्वामी सांगतात, माणूस हा सवयीनुसार वागत असतो. जर त्याची सवय चांगली असेल तर तो चांगला वागेल. सवयच जर खराब असेल तर चांगला वागेल याचा विचार करणं सुद्धा मूर्खता आहे. व्यक्ती प्रत्येक वेळेला त्याच्या कामानुसार काम करत असतो. आयुष्यात प्रत्येक वेळेला व्यक्ती त्याच्या स्वभावानुसार वागत असतो. स्वामी म्हणतात, व्यक्तीचा स्वभाव असतो त्याला चांगलं किंवा वाईट ठरवणारा. व्यक्ती कसा आहे हा त्याच्या स्वभावावरून कळते. स्वभाव जर चांगला असेल तर व्यक्ती सुद्धा चांगला असू शकतो, पण जर स्वभावच खराब असेल तर व्यक्ती चांगला असणे चांगलं नाही. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ कायम देतात. कायम आपल्या सोबत उभे असणारे फक्त स्वामी आहेत. आपल्या प्रत्येक संकटावर आपली मदत करताना, आपल्या प्रत्येक संकटामध्ये आपल्याला योग्य दिशा दाखवणारे, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे फक्त स्वामी आणि स्वामी समर्थ महाराजच आहेत. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात अपार संकटे आहेत, माहिती आहे आम्हाला. तुमच्या आयुष्यात खूप त्रास आहे, तुम्हाला हे देखील माहिती आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा, कारण प्रत्येक वेळेला तेच तुमची साथ देतात. कायम लक्षात ठेवा एक गोष्ट, स्वामी तुमची साथ कायम देतात. प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वामी नक्की देतात.
संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही आणि संकटांचा सामना जर करणार नाही तर यश तुम्हाला कधी मिळू शकणारच नाही. तुमची प्रत्येक वेळेला साथ देणारे स्वामी आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ कायम देतात. स्वामी म्हणतात, मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा असतो जो श्री स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्णपणे विश्वास ठेवतो. स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण कायम साथ फक्त स्वामीच देतील. स्वामी सांगतात, मी संकट काळात तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हेही दिवस जातील कायमचे संपून. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण करण्याची गरज असते. स्वामी सांगतात, तुम्हाला माहिती आहे का, तुमची साथ मी सदैव देतो. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर कायम तुमच्यासोबत मी उभा असतो. जेव्हा स्वामी नामावर तुमचा विश्वास असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नसते, कारण तुमची साथ कायम स्वामी समर्थ महाराज देणार आहेत. प्रत्येक वळणावर तुमची मदत स्वामींनी केली आहे आणि प्रत्येक संकटात तुमची मदत स्वामी स्वतः करत आहेत. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतो. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची मदत करतो. संकट समयी तुमची साथ देऊन तुम्हाला त्याच्या बाहेर काढतो. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायला हवा. जेव्हा स्वामी नामावरती विश्वास ठेवाल तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः तुम्हाला मदत करताना दिसतील. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. तुम्ही ध्येय सोडू नका, जिद्द सोडू नका. जीवन हे अप्रतिम आहे. आयुष्य म्हणजे केवळ श्वास घेणे नाही, तर प्रत्येक क्षणांचा आनंद लुटणे. प्रत्येक वेळेला आपली मदत स्वामी करतात, या गोष्टीवरती विश्वास ठेवणे. स्वामी सांगतात, प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा. जीवन ही सुंदर भेट आहे, त्याला योग्य दिशेला वापरा. जीवनात संकट येऊ द्या, त्यांचा सामना करायला शिका. संकटांच्या बाहेर निघू लागाल. स्वामी सांगतात, आपल्याला अत्यंत प्रिय गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो. त्याचप्रमाणे स्वतः जीवनाचं कोड दुसऱ्याच्या हातातून चुकणं, त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील असतो. ज्याप्रमाणे मोठेपण कधी दाखवता येत नसतो, त्याप्रमाणे कोण कोणासाठी येत नसतं. स्वतःला सावरायचं असतं. स्वामी सांगतात, एकटं राहायला शिका. लक्षात ठेवा, विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करायची वेळ आली की विचार करणे थांबवा. स्वामी सांगतात, कोणताही स्वार्थ नसतो तेव्हा माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो, आणि स्वार्थ असला तर तो कायम त्यांना टाळाटाळ करतो. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला नक्की यशस्वी बनवतील. स्वामी सांगतात, गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. चांगल्या किंवा वाईट लोकांकडे लक्ष देणे टाळून द्या. पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात. लक्षात घ्या, नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेली सुट्टी ही आपल्यासाठी सुवर्ण संधी असते. ज्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. स्वामी सांगतात, सर्वात मोठं खूप यश हे आपल्याला निराशेनंतरच मिळतं. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करायला शिका. स्वामी सांगतात, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात. वेळ ही बोलून दाखवत नाही तर करून दाखवते. स्वामीवरती विश्वास असेल तर हा संदेश 10 मिनिटे अजून ऐका. स्वामी तुमची कायम मदत करत असतील. स्वामी सांगतात, स्वतःच्या गरिबीची लाज कधी वाटू देऊ नका, कारण पैसा कमी असला तरी आपल्याला मेहनत कधी कमी नव्हती. जगासमोर कितीही चांगल्यापणाचा देखावा जरी केला तरी आपले कर्म आपल्याला माहिती असतात आणि कर्मांना आपण. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला ते योग्य तसा त्याचा मोबदला नक्की देतात. लक्षात घ्या, समाजातील काही लोक तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांना देतो ज्यामध्ये क्षमता असते. इच्छा दांगडी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते. कर्म हा यशाचा पाया आहे. स्वामी सांगतात, योग्य कर्म तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी बनवतील. लक्षात घ्या, आपले संकल्प काम कायम ठेवा, जेणेकरून विजय मिळवता आला पाहिजे. तरच शर्यतीमध्ये उतरण्याची खरी मजा आहे. यश हे आपोआप मिळत नाही, त्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात. आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवर अवलंबून असते.
जेव्हा जेव्हा आपल्या यशाला आपण अपयश येते तेव्हा घाबरायचे नसते. आपले कर्तृत्व चांगले असले की यश नक्की आपल्या पदरी मिळते. जिद्द असली की सर्व अपयशांना मागे टाकून यश मिळवता येतं. स्वतःवर विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर कोणीही हरवू शकत नाही. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटामध्ये एक नवीन संधी शोधायची असते. जिद्द आणि मेहनत या दोन गोष्टी आपले यश ठरवतात. संकटात खंबीर राहणे खूप गरजेचे असते. ही शक्ती आपल्याला विजयी ठरवू शकते. मनात चांगले विचार असले की सगळ्या गोष्टी सातत्याने होत असतात. यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एक पर्याय आहे. संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होण्याचा आनंद उपभोगता येत नाही. आपण ठरवलेले ध्येय गाठवणे हा सर्वात मोठा यशाचा टप्पा होय. अपयश आले म्हणून शांत बसणे मूर्खता असते, पण त्यातून काहीतरी शिकवण घेऊन मार्ग काढणे, जिद्दीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे यशस्वी होण्याची इच्छा आहे. आपला विश्वास, आपला प्रयत्न आणि कष्ट हे आपले नशीब बदलते. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुमची साथ कायम देतोय. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. कायम तुमच्या सोबत असणारी शक्ती म्हणजे स्वामी शक्ती आपल्या हातात असते. आपले नशीब बदलणे, नशीब बदलायला वेळ लागत नाही. प्रयत्न आपल्याला यशाच्या जवळ नेतो. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ कायम देतोय. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी कायम देत असणार. संकट समयी सुद्धा तुमची साथ मीच देणार. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमची साथ कायम मी देत असतो. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी प्रत्येक वेळेला देतोय. संकटांमध्ये स्वामीच आपली साथ देतील. संकटांच्या बाहेर देखील स्वामीच आपल्याला काढतील. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास हवा. आपला विश्वास, आपला प्रयत्न आणि कष्ट ही आपलेच नशीब बनवत असते. लक्षात घ्या, आपल्या संकटात आपली साथ तेच लोक देतात ज्यांना आपली कदर असते किंवा जे आपल्यासाठी योग्य ते काम करतात. आपल्या जे जवळचे लोक असतात तेच प्रत्येक वेळेला आपली साथ द्यायला येतात. जे आपले असतात तेच आपली मदत करतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ कायम देतात. संकटात कितीही तुम्हाला अडचणी येऊ द्या, स्वामी तुमची कायम मदत करत असतात. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ दिली. कायम स्वामी तुमची साथ देतात आणि स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. संकट काळात तुम्हाला स्वामी मदत करतात. संकट काळात स्वामी तुम्हाला तारतात. संकटात स्वामी तुमची मदत कायम करत असतात आणि स्वामी तुमची मदत प्रत्येक वेळेला करतात. तुमच्या आयुष्यात कितीही यश येऊ द्या किंवा कितीही अपयश येऊ द्या, तुम्हाला स्वामी कायम साथ देताना दिसतील, कारण स्वामीच आपली साथ देत असतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभा आहे. प्रयत्न करणे कधी थांबवू नका. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी देणार आहे. श्री स्वामी समर्थांवरती जेव्हा तुमचा विश्वास असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज येत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतात आणि स्वामीच तुम्हाला मदत करतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे आणि कायम तुमच्या सोबत असणार आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वळणावर तुमची मदत मी करणार आहे. तुमचा जर विश्वास असेल स्वामी नामावर तर तुम्हाला स्वामी नक्की यशस्वी बनवतात. स्वामी सांगतात, मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देणार आहे. कायम विश्वास ठेवा स्वामी नामावर. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ कायम देत असतो. जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण आपली साथ तेव्हा स्वामी कायम देत असतात. स्वामी नामस्मरणावर आपला विश्वास असतो, त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करतात. आपल्या संकट काळात आपली साथ फक्त स्वामीच देतात आणि संकटातून बाहेर काढण्याचं काम सुद्धा स्वामीच करतात. आपला जेव्हा स्वामी समर्थांवरती विश्वास असतो तेव्हा तेच आपली मदत करतात आणि कायम आपल्या पाठीशी उभे राहतात. आपला जेव्हा स्वामीवरती पूर्ण विश्वास असतो तेव्हा आपण हरू शकणार नाही, कारण स्वामी आपल्याला कधी हरू देणारच नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी आपली मदत नक्की करतात. जेव्हा स्वामीवरती शक्ती आणि विश्वास असतो तेव्हा स्वामी शक्ती कायम पाठीशी असते. आपल्या प्रत्येक संकटात ते आपल्यासोबत उभे असतात. त्यांनी कधीही आपली साथ सोडली नाही. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते कायम आपल्या पाठीशी उभे असतात. स्वामी नामस्मरणाची ताकद तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर एकदा स्वामी नामस्मरण करून बघा, कारण आपल्या संकटात तेच कायम आहे. आपली साथ देणारा स्वामीच आहेत आणि साथ देणारे सुद्धा स्वामी आहेत.
आपल्या संकटातून आपल्याला बाहेर काढणारे फक्त स्वामीच आणि आपली मदत करणारे देखील फक्त स्वामीच आहेत. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतो. तुमच्या आयुष्यात तुम्हाला यशस्वी करण्यासाठी तुमच्या कायम सोबत उभे असतो. फक्त तुम्ही स्वतःवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ कायम देत असतो मी. प्रत्येक वळणावर तुमची मदत मी कायम करत असतो. स्वामी नामस्मरणावर जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुमची साथ मी प्रत्येक संकटात देत असतो. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो, श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा जप करतो, त्याच्या आयुष्यात त्याची साथ कधीही आम्ही सोडत नाही.